जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या एका थरारक, धक्कादायक आणि संतापजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणातील फरार आरोपी रोशन सुवर्णा याला बोरीवली जीआरपीने अटक केली आहे। माहितीनुसार हत्या केल्यानंतर आरोपी बोरीवली रेल्वे स्थानकावर उतरून फरार झाला होता। आपली ओळख लपवण्यासाठी त्याने बोरीवलीहून दुसरी लोकल पकडून कुर्ला गाठले। दरम्यान जीआरपी आणि आरपीएफच्या पथकांनी आरोपीचा कसून शोध सुरू ठेवला होता। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि कुटुंबियांच्या चौकशी दरम्यान आरोपी कुर्लाहून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर कुर्ला परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। सध्या आरोपीला पुढील चौकशीसाठी बोरीवली येथे आणण्यात आले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। मात्र या अटकेने एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असला तरी या घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत। मुंबईची लोकल ही लाखो लोकांची जीवनवाहिनी आहे। रोज कोट्यवधी रुपयांची अर्थव्यवस्था या रेल्वेच्या आधारावर धावते। पण अशा लोकलमध्ये एक व्यक्ती उघडपणे धारदार चाकू घेऊन कसा काय प्रवास करू शकतो? रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था नेमकी किती प्रभावी आहे? कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे। याहून धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका तरुणाचा जीव घेण्यात आला। एका क्षणाच्या रागानं, एका विकृत मानसिकतेने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतला। अवघ्या 22 वर्षांचा मयंक लोहार या जगातून निघून गेला। मयंक लोहारच्या आई वडिलांची अवस्था काय असेल? ज्यांच्या स्वप्नांचा आधार तो होता, ज्यांच्या म्हातारपणाची काठी तो होता, त्या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। पण तो व्हिडिओ पाहताना आणखी एक प्रश्न मनाला अस्वस्थ करून जातो। अनेक लोक घटनास्थळी उपस्थित होते, काही जण मोबाईलवर व्हिडिओ शूट करत होते। पण जखमी मयंकला वाचवण्यासाठी किती जण पुढे आले? नक्कीच अशा प्रसंगी भीती वाटू शकते, स्वतःच्या जीवाची काळजी वाटू शकते। पण समाज म्हणून आपण इतके संवेदनाहीन झालो आहोत का की एखाद्याचा जीव जात असताना आपण फक्त प्रेक्षक बनून राहायचे? जर काही प्रवाशांनी एकत्र येऊन प्रतिकार केला असता, मदतीसाठी धाव घेतली असती, जखमी मयंकला तातडीने उपचार मिळवून दिले असते, तर कदाचित आज चित्र वेगळे असू शकले असते। आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की क्षुल्लक वाद, किरकोळ धक्काबुक्की किंवा क्षणिक राग थेट हत्येपर्यंत पोहोचत आहे। माणसाच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त झाली आहे का? या घटनेनंतर केवळ आरोपीला अटक होणे पुरेसे नाही, अशा गुन्हेगारांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर आणि उदाहरण ठरेल अशी शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे। त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे, शस्त्रांसह प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांमध्ये सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण करणे तितकेच आवश्यक आहे। कारण एका निष्पाप तरुणाचा जीव गेला, अवघ्या 22 वर्षांच्या मयंक लोहारचे आयुष्य संपले, आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न उद्ध्वस्त झाली, कुटुंबाचा कमावता हात कायमचा निघून गेला। आज आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, चौकशी होईल, खटला चालेल, शिक्षा होईल। पण मयंक लोहारच्या आईला तिचा मुलगा परत मिळणार आहे का? त्या घरात पुन्हा आनंद परत येणार आहे का? या घटनेने फक्त मयंकचा जीव घेतलेला नाही, तर आपल्या समाजासमोर एक आरसा उभा केला आहे। त्या आरशात एकीकडे चाकू घेऊन फिरणारी गुन्हेगारी मानसिकता दिसते, तर दुसरीकडे मदतीसाठी धाव घेण्याऐवजी मोबाईल काढून व्हिडिओ शूट करणारी बघ्यांची मानसिकता दिसते। जर आजही आपण या घटनेतून धडा घेतला नाही, तर उद्या त्या लोकलमध्ये बसलेला प्रवासी कोणीही असू शकतो। मी, तुम्ही, आपला भाऊ, आपला मुलगा किंवा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती। म्हणूनच हा केवळ एका हत्येचा गुन्हा नाही, हे कायदा आणि सुव्यवस्थेला दिलेले उघड आव्हान आहे। हा माणुसकीला विचारलेला प्रश्न आहे आणि हा संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेची घेतलेली परीक्षा आहे। प्रश्न फक्त आरोपीला शिक्षा होण्याचा नाही, प्रश्न असा आहे की अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आपण समाज म्हणून जागे होणार आहोत की नाही। कारण जेव्हा समाज गप्प बसतो तेव्हा गुन्हेगारांची हिंमत वाढते आणि जेव्हा समाज एकत्र उभा राहतो तेव्हा गुन्हेगारांचा अंत निश्चित होतो। विचार करा, आज मयंक लोहार नावाचा एक तरुण आपल्यात नाही, एका क्षुल्लक वादाने त्याचे आयुष्य हिरावून घेतले। पण प्रश्न फक्त मयंकचा नाही, प्रश्न आहे त्या प्रत्येक सामान्य प्रवाशाचा, जो रोज आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून लोकलमधून प्रवास करतो। आज मयंक गेला, उद्या कोण? हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराने, प्रत्येक नागरिकाने आणि संपूर्ण व्यवस्थेने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे।